छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा पिक्चर हा सिनेमागृहामध्ये आला आहे आणि अपेक्षाप्रमाणे हा पिक्चर एक नंबर आहे। विकी कौशल यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेमध्ये अक्षरशः आपल्याला भारावून जातो आणि तेच हुबेहूब छत्रपती संभाजी महाराज आहे असंच आपल्याला भास होतो हा सिनेमा पाहत असताना। त्यानंतर डायरेक्टर जे लक्ष्मण उतेकर आहे त्यांनी आपला जीव ओतला या सिनेमामध्ये आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यातील सर्व महत्त्वाच्या घटना त्यांनी या सिनेमामध्ये कव्हर केलेल्या आहेत। छत्रपती संभाजी महाराज यांचं बलिदान या स्वराज्यासाठी किती मोठं आहे आणि त्यांनी जो केलेला त्याग आहे ते पाहिल्यावर अक्षरशः अंगावर काटे येतात, शारे येतात आणि शेवटी प्रत्येक जण या सिनेमागृहातून ज्यावेळेस बाहेर निघतो त्याचे डोळे पाणवतात। प्रत्येकाने हा सिनेमा एकदा तरी पाहावा आणि तेही सिनेमागृहामध्ये पाहावा, कारण या पिक्चर मधील जे स्पेशल इफेक्ट्स आहेत ते एक नंबर आहे। ऍक्शन सीन्स पण भारी चित्रित केलेले आहेत, त्याचबरोबर याचे बॅकग्राऊंड म्युझिक खूप चांगलं आहे ए आर रहमान यांचं। परंतु तरी ए आर रहमान यांचं म्युझिक हे अजूनही भारी झालं पाहिजे होतं असं कुठंतरी वाटतं। कदाचित अजय अतुल जर असते संगीतकार तर ते अजूनही चांगलं संगीत देऊ शकले असते। त्याचबरोबर या सिनेमाचा अजून औरंगजेब आहे, तो पण खूप चांगल्या भूमिकेत आहे। सुरुवातीला थोडंसं असं वाटतं की अक्षय खन्ना औरंगजेब नाही तर जामा मस्जिदीच्या बाहेर फिरणारा एक फकीर आहे की काय, परंतु शेवटच्या 30 मिनिटांमध्ये अक्षय खन्ना हुबेहूब औरंगजेब वाटतो। जे औरंगजेब मध्ये क्रूरता आहे ते त्यांनी हुबेहूब क्लायमॅक्स मध्ये रेखाटलेली आहेत। रश्मिका मंदाना यांनी ही महाराणी यशोबाईची भूमिका खूप चांगली केलेली आहे। त्याचबरोबर इतरही जे कलाकार आहेत त्यांनी आपली भूमिका हे चांगल्या प्रकारे केल्या आहे, त्यामुळे हा सिनेमा थिएटर मध्ये जाऊन बघण्याजोगा आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर हा पिक्चर बघितला असेल तर तुम्हाला कसा वाटला पिक्चर कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये, आणि जर नसेल बघितला तर लवकरात लवकर बघा आणि त्यानंतर कसा वाटला पिक्चर ते कमेंट करा।